बघत आहोत आई गावदेवी दिघाशी आणि त्यांचा विपक्ष संघ असेल आई एकविरा पच्छापूर, ज्याने या सीझन मध्ये एक ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस त्यांच्या नावावर राहिलंय. चाणे इथे जी स्पर्धा झाली होती तिथे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस त्यांनी प्राप्त केलं होतं. आणि ओमसाई क्रिकेट असोसिएशनचा जर विचार केला तर आपण नक्कीच रँकिंग सुद्धा देणार आहोत 5 टुर्नामेंट नंतर. आजची ही 4थी स्पर्धा आहे आणि सध्याच्या घडीला जर विचार केला तर ओमसाई क्रिकेट असोसिएशन मध्ये फर्स्ट नंबरला रँकिंगला असेल तो आई एकविरा पच्छापूर संघ इन ऍक्शन दिसतोय आपल्याला. चेंडू प्रोव्हाइड करायचा आहे. नक्कीच दिघाशी संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय आई एकविरा पच्छापूर संघाला फलंदाजीसाठी. नक्कीच दोन्ही मोठे संघ आहेत, तर चांगला खेळ दिघाशी या संघाचा सुद्धा राहिलाय. या सीझन मध्ये चांगला खेळ त्यांच्या मार्फत राहिलाय. मात्र बक्षीस कोणतंही आतापर्यंत प्राप्त केलेलं करता आलेलं नाहीये. नक्कीच या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांचा सुद्धा निर्धार असेल की धर्मवीर चषकावर आपलं नाव कोरायचं. नक्कीच क्षमता आहे या टीम मध्ये, या टीमच्या खेळाडूंमध्ये, आणि ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागेल. नक्कीच उमेश भोईर कर्णधार याच्यावर जबाबदारी असेल. त्याच्यानंतर अक्षय गोतारणे असेल जो मागच्या सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये होता. आणि नक्कीच आता मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवावे लागेल. सामन्याला होतीये सुरुवात. सलामीचे 2 फलंदाज मिलिंद आणि राहुल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये, आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय आदित्य. आदित्य राईट आर्म ओव्हर द विकेट मिलिंद साठी पहिला चेंडू. पॉवर प्लेचं षटक, महत्वपूर्ण षटक. आणि फुल टॉस चेंडू मिस केलाय. दांडी गोल, पहिला झटका बसतोय. मिलिंद बॅक टू द पॅव्हेलियन. होता नक्कीच कुठेतरी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मिलिंद याचा. मात्र बॅट आणि बॉल मध्ये कुठेतरी अंतर बघायला मिळालं. मिस केला हा चेंडू आणि सरळ यष्टांवर जाऊन आदळला होता. पहिला झटका बसतोय. मिलिंद बाद होतोय. आई एकविरा स्पोर्ट पच्छापूर संघाला मोठा खेळाडू होता, मात्र पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज आदित्य याने. नक्कीच दुपारच्या सत्रातील हा सामना पहिल्या राऊंडचा 5वा सामना आपण बघत आहोत. आई गावदेवी दिघाशी आणि त्यांच्या विपक्ष संघ खेळतोय आई एकविरा पच्छापूर संघ. नक्कीच पहिला चेंडू खराब चेंडू होता, मात्र त्याचा फायदा घेता आलेला नाहीये फलंदाज मिलिंद याला, आणि पहिल्या चेंडूवर विकेट गमावली आपली. आणि आता मात्र 1 डाऊनला फलंदाजीसाठी येतोय एक्सपिरियन्स कंपेनर आई एकविरा स्पोर्ट पच्छापूर संघाचा योगेश पाटील. चेंडू होता, त्याला समोर खेळून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची आतली एज घेतली आणि चेंडू निघून गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते आदित्य याच्या मार्फत. नक्कीच दोन्ही संघ चांगले आहेत, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलेला आहे पूर्ण सीझन मध्ये, आणि नक्कीच चांगला सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बघायला मिळेल. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुटला जाऊन कट केलाय. आउटफील्ड पास आहे, चेंडू निघून जाईल सीमा पार, चौकार. शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच खेळाडू जो स्ट्रेट पिचचा सरळ आहे त्याने नक्कीच थोडस साईडला उभे राहायचंय. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुटला जाऊन कट केला आणि चेंडू निघून गेला होता चौकारासाठी. आता मात्र वॉट अ शॉट, चेंडू सीमा पार, षटकार.
एक योगेश पाटीलच्या बॅट मधून दुसरा मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. काय फटका होता, ओव्हर पिच चेंडू होता, त्याला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी फेकून दिला होता. चांगला कमबॅक योगेश पाटीलच्या माध्यमातून. नक्कीच इशारा बघायला मिळतोय माधव ठाकरे सरांकडून. नक्कीच पहिले दोन चेंडू चांगले आले होते, त्यानंतर चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय पच्छापूर संघाकडून. आता मात्र फुल टॉस चेंडू आहे, परत एकदा फुल टॉस मिस केलाय, परत एकदा यष्ट्या उद्ध्वस्त. योगेश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. पाटील बाद होईल. नक्कीच आता मात्र फलंदाजसाठी येतोय फलंदाज समीर थालके येतोय. डावखुरे हाताचा फलंदाज. आदित्य चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट त्याने या ओव्हर मध्ये प्राप्त केलेले आहेत. समीर थालके. आता मात्र परत एकदा फुलटॉस चेंडू होता, मात्र नक्कीच चेंडू अंगावर जाऊन आदळलाय आणि नक्कीच बॅटला लागला होता चेंडू आणि एक धाव नक्कीच पळून काढण्यात यश मिळाले फलंदाज समीर थालके याला. आणि या एका धावेने ओव्हरची होतीये समाप्ती. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्डवर 11 धावा फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच या ओव्हरचा जर विचार केला तर पहिले 2 चेंडूंचा जर विचार केला तो निर्धाव आले होते, त्यानंतर आपल्याला 2 कमबॅक फटके आपल्याला योगेश पाटीलच्या बॅटमधून बघायला मिळाले. त्यानंतर परत एकदा आदित्य याचा कमबॅक बघायला मिळाला. 2 चांगले चेंडू त्याच्या माध्यमातून फेकले गेले आणि अशा रीतीने एका ओव्हरची समाप्ती झाली आहे आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा स्कोरबोर्डवर लावल्या गेलेल्या आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि नक्कीच 50-50 लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते धर्मवीर चषक 2025-26 मध्ये. अजय पाटील येत आहेत गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला असेल समीर थालके. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतील समीर थालकेसाठी. आता मात्र चांगला चेंडू ओव्हर पिच चेंडू होता, अपील केली जाते, मात्र अपील फेटाळून लावली जाते पंचांकडून. लेग बाईसचा इशारा येतोय. एक धाव पळून काढण्यात यश मिळाले फलंदाजांना. स्ट्राईक चेंज होईल. आता मात्र स्ट्राईकला येईल. पहिल्यांदाच जो सलामीला आला होता राहुल, पहिल्या ओव्हर मध्ये स्ट्राईक मिळाली नव्हती. मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे सुद्धा आहे, मात्र ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागेल. यानंतर मी विनंती करेल सर्व विजयी संघांचे कर्णधार आपण एक इनिंग झाल्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. लॉट्स पाडले जातील पुढच्या राऊंड साठी. चला गोलंदाज होतोय सज्ज अजय पाटील. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न फसलाय आणि नक्कीच पकडो कॅच जीतो मॅच असं म्हटलं जातं, मात्र मोठी झेल राहुल याला जीवनदान दिलं जात आहे. धरतीला दान केला जातोय हा चेंडू. नक्कीच विकेट किपर आणि कर्णधार होते तिथे उमेश भोईर यांच्याकडून मोठी चुकी आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. महागात ठरू शकते, परंतु किती महागात पडणार हे बघणं उत्सुकतेचं असेल.
सोपा झेल होता, मात्र जज करता आला नाही उमेश भोईर याला आणि जीवनदान मिळालं इथे फलंदाज राहुल याला. स्ट्राईक सुद्धा चेंज झाली आहे. आता मात्र डावखुरी हाताचा फलंदाज समीर थाळके येईल स्ट्राईकला. चांगला चेंडू, अपील केली जाते आणि अपील उचलून धरली जाते. अजून एक फलंदाज बाद, समीर थाळके बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच यॉर्कर लेनचा चेंडू होता, अजय पाटील याचा समजला नाहीये फलंदाज समीर थालके याला आणि तिसरा झटका बसतोय इथे आई एकविरा पच्छापूर संघाला. समीर थालके डगआउटच्या आसऱ्याला चालला जातोय आणि फलंदाज येईल. फलंदाजीसाठी सूरज पाटील, त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आता मात्र परत एकदा झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट वरून येत आहेत आणि अजून एक झेल, अजून एक झटका बसतोय आई एकविरा स्पोर्ट पच्छापूर संघाला. पाटील याला नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू फेस करत असताना सूरज पाटील मात्र प्रयत्न फसला, बॅटची वरची एज घेतली होती आणि चांगला जज आपल्याला बघायला मिळाला. डीप मिड विकेट मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे चांगला जज केला चेंडू आणि चांगला गॅदर केला आणि नक्कीच फलंदाज बाद होतोय. चौथा झटका बसतोय इथे आई एकविरा स्पोर्ट पच्छापूर संघाला. सूरज पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. निकेत गोरे येतोय, हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे आई एकविरा स्पोर्ट पच्छापूर संघाचा. आता मात्र खेचून मारलाय, हॅट्रिकची संधी आहे अक्षय गोतारने. डाऊन द बॉल, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अजून एक झटका बसतोय आई एकविरा स्पोर्ट पच्छापूर संघाला. मिळाली, अजय पाटील हॅट्रिक संपादन करतोय या नक्कीच धर्मवीर चषक 2025-26 मध्ये. नक्कीच पहिलीच हॅट्रिक संपादन करतोय अजय पाटील. काय झेल अक्षय गोतारने याचा आपल्याला बघायला मिळाला होता, काय जज केला होता चेंडू, हवेमध्ये हिलत होता चेंडू. नक्कीच रनअप मध्ये कुठेतरी बिघाड होते. अजय पाटील याची हॅट्रिक आताच संपादन केली आहे. गोरख येतोय, आता मात्र परत एकदा झेलची संधी आहे. 4 in 4, व्हॉट अ बॉलिंग फ्रॉम अजय पाटील. अजून एक फलंदाज बाद, 6वा झटका बसतोय आई एकविरा स्पोर्ट पच्छापूर संघाला. आतमध्ये आपल्याला बघायला मिळते अजय पाटील याची 2 ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्डवर 13 धावा फॉर द लॉस्ट ऑफ 6 विकेट्स. 6 इम्पॉर्टंट विकेट्स. मात्र अजूनही जो सलामीला आला होता फलंदाज राहुल अजूनही मैदानावर आहे,
याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, मात्र ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागेल, कारण की त्याला सुद्धा जीवदान मिळालंय. नक्कीच उमेश भोईर यांच्या माध्यमातून जीवनदान दिलं गेलं होतं राहुल याला. अक्षय गोतारने येतोय राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजी करेल एक अष्टपैलू असा खेळाडू आई गावदेवी दिघाशी संघाचा. फुलटॉस चेंडू आणि फुल टोल वसूल केला जाईल इथे. चेंडू सीमा पार, चौकार आणि पंचांचा इशारा येतोय. बीमर चेंडू आणि नो प्लस 4 अशा 5 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. नक्कीच बीमर चेंडू होता. पहिला चेंडू खराब आपल्याला बघायला मिळाला. अक्षय गोतारने याचा फ्री हिट असेल. उघडा डोले बघा नीट आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट राहुल साठी. परत एकदा फुलटॉस चेंडू. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे, जज केला जातोय, मात्र फ्री हिट आहे, विकेट नसणार आहे. आणि नक्कीच त्या दरम्यान मात्र एक धाव पळून काढण्यात यश मिळाले फलंदाज राहुल याला. फुलटॉस होता, मात्र हवा तसा फायदा इथे घेता आलेला नाहीये फलंदाज राहुल याला. नक्कीच सख्या बंधूंची जोडी रोहित आणि राहुल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना दिसतीये. राहुल सलामीला आला होता आणि चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. आता कशा रीतीने साथ देईल रोहित हे बघणं उत्सुकतेचं असेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे त्या एकविरा स्पोर्ट पच्छापूर संघाला आणि ते मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल एकविरा स्पोर्ट पच्छापूर संघाला. अक्षय गोतारने परत एकदा. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, पूल केला समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकी होणार नाहीये. अजून एक झटका बसतोय एकविरा स्पोर्ट पच्छापूर संघाला. रोहित बॅक टू द पॅव्हेलियन. एका मागोमाग एक फलंदाज बाद होताना दिसत आहेत एकविरा स्पोर्ट पच्छापूर संघाचे. नक्कीच मात्र राहुल अजूनही फलंदाजी करतोय, चांगली फलंदाजी करतोय. हॅलो, नक्कीच सर्व विजयी संघांचे कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे, लॉट्स पाडले जातील. पुढील चेंडू अक्षय गोतारने याचा थोडासा खाली राहिला चेंडू आणि विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला होता. विजयी संघांचे कर्णधार विनंती करेल आपल्याला लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. चांगली गोलंदाजी करतोय अक्षय गोतारने आपल्या संघासाठी. आता मात्र एज आणि परत एकदा अजून एक झटका बसेल एकविरा स्पोर्ट पच्छापूर संघाला. तर पहिल्या सामन्याचा विजयी संघ शांतीनगर दाभाड, त्याच्यानंतर दुसरा सामना ज्याने जिंकला होता केल्ले आणि सागाव यांच्या दरम्यान जो सामना झाला होता, केल्ले संघ याने तो सामना जिंकला होता. केल्ले संघाचे कर्णधार, त्यानंतर मैंदे संघाचे कर्णधार, त्याच्यानंतर कुंदे स्पोर्ट कुंदे संघाचे कर्णधार आणि इथे दोन प्रतिनिधी चालू सामन्याचे बसलेले आहेत. तरी सर्वांना विनंती असेल आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय.
अजून एक विकेट. 9वा झटका बसतो इथे आई एकविरा स्पोर्ट पच्छापूर संघाला. खूप स्वागत आहे साहेब तुमचं. नक्कीच संजयजी वारगडे साहेब यांचं शुभ आगमन होत आहे आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये. या संपूर्ण स्पर्धेचे करता धरता संजयजी वारगडे साहेब यांचं शुभ आगमन होत आहे आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये. खूप खूप स्वागत आहे साहेब तुमचं. अक्षय शेवटची विकेट असेल. 9 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेले आहेत आई गावदेवी दिगाशी या संघाच्या गोलंदाजांनी. आणि अक्षय सुद्धा हॅट्रिक वर आहे. अजय पाटील यांनी हॅट्रिक संपादन केली होती. आता अक्षय सुद्धा हॅट्रिक वर आहे. ती हॅट्रिक पूर्ण करेल का? नक्कीच सन्मान दिला गेलाय. नक्कीच या चेंडूवर 3 ओव्हरची होती समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 19 धावा. नक्कीच इथे आताच आगमन झालेलं आहे आई गावदेवी स्पोर्ट वडवली चे करता धरता व या स्पर्धेचे मुख्य आयोजक संजयजी वारगडे साहेब, उपसरपंच वडवली, शिवसेना शाखा प्रमुख वडवली संजयजी वारगडे साहेब यांचं दुपारच्या सत्रामध्ये आगमन झालेलं आहे. खूप खूप स्वागत आहे साहेब तुमचं. आई गावदेवी स्पोर्ट वडवली संघाचे करता धरता व या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक संजयजी वारगडे साहेब यांचं शुभ आगमन होत आहे या दुपारच्या सत्रामध्ये. खूप खूप स्वागत साहेब तुमचं. शेवटच्या ओव्हरला होतीये सुरुवात. प्रणय येतोय. आता मात्र स्विंग अँड मिस अपील केली जाते, मात्र अपील फेटाळून लावली आहे पंचांनी. आणि नक्कीच निर्धाव चेंडू असेल. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतीये इथे आई गावदेवी दिघाशी या संघाकडून. आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? कारण की राहुल जो सलामीला आला होता तो स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न असेल. विकेटची संधी आहे, मात्र थ्रो रॉंग एंडला आपल्याला बघायला मिळाला आणि इथे चांगलं कॉल कॉम्बिनेशन बघायला मिळालं. त्यामुळे नक्कीच सुखरूपरित्या फलंदाज पोहोचलेला आहे आपल्या क्रीज मध्ये आणि एकच धाव या चेंडूवर येईल. राहुल पाटील सलामीला आला होता, मात्र आतापर्यंत हवी तशी फलंदाजी त्याच्याकडून झालेली नाहीये, कारण की स्ट्राईक सुद्धा त्याला तेवढ्या प्रमाणात मिळालेली नाहीये संपूर्ण सामन्यामध्ये. आणि मात्र नक्कीच कुठेतरी निराशा दाखवली आहे आई एकविरा स्पोर्ट पच्छापूर संघाच्या फलंदाजांनी. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि जे जालं रचलं होतं अक्षय गोतारने डीप मिड विकेट वरून शॉर्ट डीप मिड विकेटला आला होता आणि तेच जाल्यामध्ये फसतोय. अजून एक फलंदाज बाद होतोय आणि ऑल आउट होतोय इथे आई एकविरा स्पोर्ट पच्छापूर संघ. त्यानंतर कोणत्याही संघाची तक्रार स्वीकारली जाणार नाही. विजेता संघ पहिल्या सामन्यामध्ये शांतीनगर दाभाड, त्यानंतर विजयी झाला होता संघ कुंदेस्पोर्ट कुंदे संघाचे प्रतिनिधी, त्यानंतर मैदे टीमचे प्रतिनिधी. आपण 5 चिठ्ठ्यांमध्ये ड्रॉ करणार आहोत.
पहा 5 चिठ्ठ्या असतील, एक चिठ्ठी जी उचलली असेल तिथे थेट तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचेल, ही सूचना लक्षात घ्या आपण. तर कुंदे स्पोर्ट कुंदे संघाला इथे बाय मिळते. हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे. बाबा स्पोर्ट्स केळे आणि शांतीनगर दाभाड आणि विजयी संघ आणि मैंदे अशी लढत असेल. चला आपण लगेच टॉस करून घेणार आहोत. शांतीनगर दाभाड टीमचे कर्णधार आणि बाबा स्पोर्ट्स केळी संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. सन्माननीय संजयजी वारगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना श्री गणेश शांतीनगर दाभाड विपक्ष बाबा स्पोर्ट्स केळे. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय संजय दादा वारगडे साहेब यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. काटा इज अ कॉल आणि आलाय छापा. मान्यवरांना विनंती असेल दोन्ही टीमला शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती दाखल व्हायचं आहे. नाणेफेकी जिंकले बाबा स्पोर्ट्स केळी संघाने. निर्णय काय असेल निलेश? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करणार आहात. पहिल्या मॅच मध्ये 61 धावा तुम्ही उभ्या केल्या होत्या. आता समोरचा संघ ताकदवार आहे, शरद जाधव आहे, गणेश जाधव आहे, अशा अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45 to 50. मैदानाच्या आतमध्ये खेळताना आउटफील्ड तुम्हाला आणि खेळपट्टी कशाच्या संदर्भात अनुकूल वाटते, फलंदाजी की गोलंदाजीसाठी? दोन्ही डिपेंड अपॉन प्रेशर. श्री गणेश दाभाड संघ तुम्ही नाणेफेकी गमावली, नाणेफेकी जिंकली असती, काय घेतलं असतं? फिल्डिंग बॅटिंग करायची, काय टार्गेट असेल? 50. खेळपट्टीबद्दल काय सांगाल? खूप सुंदर आहे. नक्कीच दोन्ही टीमला देऊयात शुभेच्छा आणि जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. निश्चित त्या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला मिळेल किनी सर यांचा. थँक्यू सो मच. येस धन्यवाद दोन्ही आमच्या समालोचकांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. आपण पाहतो मित्रांनो आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली आयोजित धर्मवीर चषक 20-25 चा दरार. हॅलो शेक शेक सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपण पाहतो या उमेश आणि त्याच्या सोबतीनं युवराजला. दिगाशी त्यांच्या अगेन्स्ट मॅच आपण पाहतोय अर्थातच पाशापूर आणि जिंकण्यासाठी धावा मात्र बनवायच्या त्या म्हणजेच फक्त 22 धावांची आवश्यकता आहे. सरपंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. 22 धावा इथून मात्र बनवायला लागतील. सन्माननीय आमचे संजय दादा वारगडे साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अनेक वर्षांपासून क्रिकेटशी नक्कीच चाहते आणि अनेक वर्षांपासून ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे मात्र उडवलाय. बॅक टू द बॉलर, चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडूला फेकून दिलाय. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका, दमदार स्ट्रोक, चौकार. धाबा बनवायच्यात. पहिल्या चेंडूवरती दमदार स्ट्रोक, चौकार आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात चांगली राहिली. हो हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि त्या अनुषंगाने इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. दिगाशी आणि त्यांच्या अगेन्स्ट पाशापूर संघाला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात झाली आहे. मंचावरती आमचे मान्यवर देखील उपस्थित, त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय धर्मवीर चषक. 21 धावा बनवायच्या. स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. 21 बनवायच्या. 3 फील्डला क्लिअर केला. कमालीचा स्ट्रोक, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चेंडूला फेकून दिलाय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, धर्मवीर, चौकार.
इथे मात्र 2 चौकारले धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 21 बनवायच्यात. हो आणखी एक चांगला स्ट्रोक आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव तर कंप्लीट झाले परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगलं बॅटल सुरू आहे. दुपारचं सत्र आपण आहे ना, दुपारच्या सत्रामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स वडवलीच्या माध्यमातून धर्मवीर चषकाचा हा भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय. आणि नक्कीच ज्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा साकारली आहे तेच आमचे मान्यवर सन्मान्य श्री संजय दादा वारगडे साहेब, शिवसेना उपतालुका प्रमुख, आणि ते देखील आमच्या मंचावरती उपस्थित आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. तो चांगला स्ट्रोक खेचून मारलाय आणि त्याच्यावरती हा दमदार स्ट्रोक. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम धर्मवीर चषक षटकार. इथे मिस्टामिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत आणि इथे मात्र कम्मालीचा झेल तिथे मात्र टिपला जातो आणि पहिला झटका मधाच्या आतमध्ये फलंदाज युवराज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. पहिला विकेट्स मधाच्या आतमध्ये प्रस्थापित केला गोलंदाज योगेशने. थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर राहिली परंतु अंतिम चेंडूवरती इथे विकेट्स प्रस्थापित केले आणि आता मात्र सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सूरज पाटील आणि नवीन बॅटर देखील मधाच्या आतमध्ये सज्ज होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती अक्षय गोतर्णीला आपण पाहतोय. धावा अजूनही 6 बनवायच्या जिंकण्यासाठी. 6 धाब्यांची नितांत आवश्यकता परंतु चेंडू शिल्लक 18 मध्ये 6 बनवायच्यात. थोडस या ठिकाणी मात्र मार्ग सोपा झालाय जिंकण्याचा, तो म्हणजेच फलंदाजी करत असताना दिगाशी संघाचा. परंतु इथून कमबॅक होईल का 18 मध्ये 6 डिपेंड करणं थोडंसं कठीण वाटतंय. परंतु विचार केला तर विकेट्स देखील गेलाय. उमेश आता मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. उमेश साठी हा चेंडू त्याच्यावरती स्लॉक स्वीप केलाय. चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, चौकार. डीजे मास्टरचं देखील कौतुक. आता मात्र प्रॉपर साऊंड त्यांनी देखील सेट केला. थँक्यू. आणि आता देखील इथे चेंडू पाहावा लागेल. पंच आणि इथे मात्र पाहू शकता डोकं खाली पाय वर, वाईडचा इशारा. खरं तर ही त्यांची खासियत आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज सकाळीच त्यांना मिळालंय. त्या अनुषंगाने इथे मात्र आज ते काय ऐकणार नाहीयेत. एका धावेची आवश्यकता. स्कोर इज लेवल. आणि इथे मात्र MS धोनी स्टाईलने सामना संपवलाय, सामना जिंकलाय दिगाशी संघाने. दिगाशी संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल पाचशापूर संघाचं देखील कौतुक. आपल्या लय मध्ये आलेले आहेत. बॉल जमा करा. आपण प्रेक्षकांना विनंती असेल बॉल जमा करा. आणि मागचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट ज्याने फक्त एक धाव खर्च करत महत्वाच्या 4 विकेट्स घेतल्या. अजय ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सन्मानकरी.
पाचशापूरचे खेळाडू बॉल जमा करा प्लीज. आयोजक आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत. आणि अजय आपण देखील या. अजयला देऊयात आपण माव धमासचा पुरस्कार. आमचे